पाऊस आल्यावर पूर येतो, आम्हाला जाताना नाही येतात. तेव्हा आम्ही घरीच येतो. तेव्हा आमची 4-5 दिवस आमची शाळा बुडते. इथं पूल झाला पाहिजे का तुम्हाला? हो. किती पोरं तुम्ही शाळेत जाता सगळी? किती आहेत मुली? किती मुली तुम्ही? 10-15 पोरं आहेत तुम्ही? तू कितवीला आहेस? 5वी. काय तुझं नाव? प्रीतम विठ्ठल वसवला. मुलं अंगणवाडीची मुलं लहान लहान शाळेत आता इथूनची 2 किलोमीटर असेल अंगणवाडी. तिथे मुलं इथून नाला उतरून मुलं अंगणवाडीत जातात. जर 4-5 दिवस जर पाऊस पडला तर 4-5 दिवस पोरं आमची घरी असतात. पोरांना जर आहार जर नसेल भेटत मग पोरं उपस्थित होणार नाही का? होणारच ना. मग ते पोरांची काहीतरी सुविधा करून दिली पाहिजे सरकारने. हे मान्यता जरा घेऊन ना ते बघून परिस्थिती घेऊन ना ते सांगला पाहिजे का हो हे गावाला अशी अडचण आहे तर ते देवा मुलांसाठी तरी द्या. पण इथले लोकप्रतिनिधी कोणी येत नाही का इथं? इथं कोणच नाही येत. म्हणजे आमदार साहेब नाही येत, कोणच नाही येत इकडे. निवडणुकीला येतात. निवडणुकाला त्यांना घरादारा सगळी दिसतात. पण असे परिस्थिती जर आली याची पावसाळ्याची परिस्थिती आली तर इकडं कोणीच नाही येऊन बघत नाही. समजा एखादा महिला आजारी पडली मग तिला न्यायचं. महिला आजारी पडली तर तिथूनची डोली बांधून मेन रस्त्यावर नेऊन ठेवायची. ते पण गाडीवालं बाहेरचं तर येत नाही. गावात जर असलं तर येतील, नाही तर मग बाहेरचं ते येणारच नाही. ते लगेच विचारतात रस्ता आहे का नाही असं. काय नाव तुमचं? सुनीता अनंता खरपडे.